सांगलीतील वसंतदादा घराण्याने आता भाजपाची वाट धरलेली आहे। माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नातसून जयश्री पाटील यांनी आता भाजपात प्रवेश केलाय आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटलांच्या उपस्थितीमध्ये जयश्री पाटलांनी भाजपामध्ये प्रवेश केलेला आहे। गजर विशाल पाटील यांच्या त्या वहिनी आहेत, तर बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये अधिकृत पक्षप्रवेश पार पडणार आहे असं चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केलेलं आहे। तर विधानसभा निवडणुकीमध्ये जयश्रीताई पाटील यांनी बंडखोरी करत निवडणूक लढवली होती आणि काँग्रेस पक्षाकडून जयश्री पाटील यांना निलंबित करण्यात आलेलं होतं। आसिफ आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देतात। आसिफ, मोठ्या राजकीय घडामोडी सांगलीमध्ये घडताना दिसत आहे। अमित जी, आपण म्हणता ते बरोबर आहे, कारण का भाजपला वसंतदादा घराण्याचं भाजपमध्ये पक्षप्रवेश घेण्यात यश आलेलं आहे। वसंतदादांची नातसून जी जयश्री पाटील आहे ते काँग्रेसमध्ये होत्या, गेल्या वेळी विधानसभा लढले होते आणि त्यांना काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलं होतं, कारण का ते अपक्ष लढल्या होत्या। कार्यकर्त्याचं म्हणणं होतं की अपक्ष लढावं आणि त्याचमुळे कुठे ते नाराज होते। आज जयश्री पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय असं म्हणता येईल। औपचारिकता प्रवेश फक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बुधवारी होणार आहे, परंतु कार्यकर्त्याच्या म्हणण्यानुसार आम्ही भाजपमध्ये प्रवेश केला आहे। एकूणच बघितलं तर ते खूप नाराज होत्या, कारण का त्यांच्यावर बँकेचं कर्ज होतं आणि इतर काही घडामोडी ज्या घडलेल्या होत्या त्यामुळे त्यांना काँग्रेसनं काही काळ डावललं होतं। परंतु ह्या वसंतदादा घराण्याचे नातसून ह्या भाजपमध्ये एक प्रवेश केलेला आहे आणि भाजपचं काही स्वप्न होतं की वसंतदादा घराण्याला भाजपमध्ये प्रवेश घ्यावा आणि त्यामुळं आज पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते जयश्री पाटील यांचा पक्षप्रवेश झाला असं म्हणता येईल। अमित, निश्चित आसिफ, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। पुढची महत्त्वाची बातमी बघूया। मुसळधार पावसामुळे उल्हासनगरच्या गणेशनगर भागामध्ये नाल्यावरील पूल कोसळल्याची घटना घडलेली आहे। पूल कोसळतानाची दृश्य सीसीटीव्हीच्या कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे। दरम्यान या अपघातामध्ये एक तरुणी थोडक्यात बचावली आहे, तर हा पूल कोसळल्यामुळे 500 पेक्षा अधिक घरांचा येण्या जाण्याचा मार्ग आता बंद झालेला आहे। कॅम्प नंबर 3च्या गणेशनगर भागामध्ये नाल्यावरती असलेल्या या पुलाची दुरावस्था झालेली होती आणि स्थानिकांनी अनेकदा आंदोलन करत मागण्या करून नवा पूल बांधण्याची मागणी केलेली होती। मात्र महापालिका प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केलेलं आहे आणि अखेर रविवारी संध्याकाळपासून उल्हासनगर शहरात कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे हा पूल कोसळलेला आहे। त्यामुळे नागरिकांनी महानगरपालिका प्रशासनाच्या विरोधात संताप व्यक्त केलाय। काही नागरिकांनी तर या कोसळलेल्या पुलाचे ठिकाणी बसून प्रतिकात्मक रडण्याचं आंदोलन केलेलं आहे। दरम्यान हा पूल कोसळल्यामुळे आमची गैरसोय झाली आहे, प्रशासनाने लवकरात लवकर नवा पूल बांधावा अशी मागणी रहिवाशांनी केली आहे। गणेश गायकवाड आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देत आहेत। गणेश, आपण बघतोय उल्हासनगरमध्ये गणेशनगर भागात हा पूल कोसळलेला आहे। अमित, गेल्या 2 वर्षांपासून हा पूल जो आहे तो जीर्णावस्थेत झालाय आणि कॅम्प नंबर 5च्या गणेशनगर भागातला हा पूल आहे। अनेकदा रहिवाशांनी, इथल्या स्थानिकांनी ह्या इथल्या नाल्यामध्ये बसून आंदोलन केलं होतं, जेणेकरून प्रशासनाला असेल किंवा लोकप्रतिनिधींना जाग येईल। मात्र कोणत्याही प्रकारच्या आंदोलनाची दखल महापालिका प्रशासनानं घेतली नाही आणि रविवारी सायंकाळपासून जो मुसळधार पाऊस कोसळतोय त्यात हा पूल जो आहे तो जीर्ण झाला होता आणि त्याच्यामुळे सायंकाळच्या सुमारास हा जो पूल आहे तो कोसळला आणि याच वेळेस एक तरुणी इथून जात असताना तिच्या घरच्यांनी तिला आवाज दिला आणि त्यामुळे ती थोडक्यात बचावली। मात्र आता हा पूल कोसळल्यानं जवळजवळ 500 पेक्षा अधिक जे घरं आहेत त्यांचा येण्या जाण्याचा मार्ग बंद झालेला आहे। मात्र महापालिका प्रशासनानं एवढी मोठी वस्ती असताना हा जीर्ण झालेला पूल बनवण्यासाठी दुर्लक्ष का केलं असा स्थानिकांचा आरोप आहे। जर आमच्याकडनं मोठ्या प्रमाणात मालमत्ता कर वसूल केला जात असेल लाखोच्या रूपानं, मात्र आम्हाला सोयी सुविधा। निश्चित धन्यवाद गणेश या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील नव्यानं उभारलेल्या शिवरायांच्या पुतळ्याच्या चबुतऱ्याच्या बाजूची जमीन खचली आणि या ठिकाणी प्रवेश केल्यानंतर शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या डाव्या बाजूला त्या ठिकाणी मोठं भगदाड पडल्याचं दिसून आलं। तर न्यूज 18 लोकमतच्या बातमीनंतर सार्वजनिक बांधकाम विभागानं तातडीनं खचलेली जमीन बुजवण्यात सुरुवात केलेली आहे। सार्वजनिक बांधकाम विभागाकडून खचलेली जमीन बुजवण्यात येते, तर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सुरक्षित आहे। तर हा खचलेला भाग जो होता तो आता बुजवण्यास शासनाकडून सुरुवात करण्यात आलेली आहे। राजकोट किल्ल्यावरील चबुतऱ्याची ही जमीन खचली होती आणि ही बातमी न्यूज 18 लोकमतनं लावून धरली। त्यानंतर आता प्रशासनाकडून याची दखल घेण्यात आलेली आहे आणि हा खचलेला भाग आता बुजवायला सुरुवात झालेली आहे।
आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रसाद पाताडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. प्रसाद, खरं तर हा खचलेला भाग आता बुजवण्यास सुरुवात झालेली आहे. न्यूज 18 लोकमतच्या बातमीची दखल घेण्यात आली आहे. न्यूज 18 लोकमतने ज्यावेळी हा जो व्हिडिओ आहे, जो चबुतऱ्याच्या बाजूचा भाग जो आहे तो खचला आहे, ही बातमी प्रसारित करतात सार्वजनिक बांधकाम आहे ते खडबडून जागं झालं आणि त्यानंतर काल जो आहे हा भाग बुजवण्यात आला. मात्र याची दखल घेत पालकमंत्री नितेश राणे यांनी तातडीने जी घटना होती ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कानावरती घातली, त्यांच्याशी या संदर्भात चर्चा केली आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी तातडीनं कोकण विभागीय जे सार्वजनिक बांधकाम विभागाचे शरद राजभोग म्हणजे अधिकारी आहेत त्यांना तातडीनं त्या ठिकाणी भेट द्या आणि अहवाल सादर करण्याचे आदेश दिलेत. आणि काही वेळापूर्वी जे आहे ते शरद राजभोग या ठिकाणी दाखल झालेले पाहायला मिळतात. ते दाखल झाल्यानंतर त्यांचा प्रवेश होताना ज्या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्ते जे आहेत यांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केलेली आहे की त्यांनी या ठिकाणी मागणी केली आहे की संबंधित जो ठेकेदार आहे त्याला काळ्या यादीत टाका, त्याच्यावरती कारवाई करा. अजून तुम्ही मालवणला किती दिवस बदनाम करणार आहात, अजून किती दिवस तुम्ही असे पुतळे पाडण्याचं काम करणार आहात आणि अशा बोगस ठेकेदारांवरती कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी आहे की त्यांनी त्यांच्याशी चर्चा करताना केलेली आहे. आणि अजूनही जी आहे ती चर्चा या ठिकाणी आपल्याला सुरू असलेली पाहायला मिळते. ठीक आहे प्रसाद, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. दरम्यान आणखीन एक मोठी बातमी समोर येते. राजा आणि सोनम रघुवंशी यांचा एक नवीन व्हिडिओ आता समोर आलेला आहे. या व्हिडिओमध्ये दोघेही मेघालयातील मावला खियातकडे चढताना दिसत आहेत. हा व्हिडिओ राजा रघुवंशी यांच्या हत्येच्या काही वेळापूर्वीचा असल्याचं बोललं जात आहे. एका दुसऱ्या पर्यटकाच्या कॅमेऱ्यामध्ये हा व्हिडिओ कैद झालाय. ज्या पर्यटकाच्या मोबाईलमध्ये हा व्हिडिओ कैद झालाय तेव्हा तो पर्यटक नोंगरियाटकडे उतरत असल्याची माहिती आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी कोडोली जिल्हा परिषद शाळेला भेट दिली आणि यावेळी पहिल्याच दिवशी शाळेत आलेल्या मुलांना फुलं आणि कॅडबरी देऊन त्यांचं स्वागत करण्यात आलं. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांसोबत संवादही साधला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साताऱ्यातल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत जात या विद्यार्थ्यांचं स्वागत केलेलं आहे. त्यांना फुलं आणि चॉकलेट देऊन त्यांचं स्वागत केलेलं आहे. महिन्याभरापूर्वीच मालवणच्या राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा नवीन पुतळा बसवला आणि त्यात कोट्यवधी रुपये खर्च झाले. मात्र त्या ठिकाणी माती खचली कारण त्यात भ्रष्टाचार झाला असा संजय राऊतांनी संशय व्यक्त केलाय. तर मुंबईत समुद्रकिनारी अनेक पुतळे आहेत, ते सर्व पुतळे सुरक्षित आहेत कारण त्यात भ्रष्टाचार झाला नाही असं संजय राऊतांनी म्हटलेलं आहे. तर प्रायश्चित्त म्हणून मालवणच्या आमदारांनी समुद्रात उडी मारावी असंही राऊतांनी म्हटलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जो नरेंद्र मोदींनी बसवला होता तो आधी कोसळला, त्यात भ्रष्टाचार झाला. त्यानंतर मोठा गाजावाजा करून सरकारनं काही मंत्र्यांनी नवीन पुतळा बसवला. काल जे चित्र समोर आलं आहे, आत्ता 1 महिन्यापूर्वी तुम्ही पुतळ्याचं उद्घाटन केलं आणि संपूर्ण पुतळ्याचा परिसर, चबुतरा, जमीन ज्याच्यावरती कोट्यावधी रुपये खर्च केले तो खचला. पहा तुम्ही चित्र, अत्यंत भयंकर चित्र आहे. त्या विभागाचे जे आमदार आहेत सगळे प्रत्येक ठिकाणी रवींद्र चव्हाणांचंच नाव येत आहे. जिथे जिथे अशा प्रकारचे अपघात, घातपात आणि प्रसंग घडले आहेत तिथे यांचीच नावं येत आहेत. कोण आहेत त्या भागाचे आमदार आणि मंत्री? जिथे पुतळा आहे त्यांनी त्या अरबी समुद्रात उडी मारली पाहिजे प्रायश्चित म्हणून. त्यांनी उडी मारली पाहिजे अरबी समुद्रात प्रायश्चित म्हणून, जे कोणी असतील ते. जनगणनेबाबत केंद्र सरकारकडून अधिसूचना जारी. पहिल्यांदाच जातनिहाय माहिती संकलित केली जाणार. 2027 मध्ये अत्याधुनिक डिजिटल उपकरणांद्वारे प्रक्रिया राबवणार. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची मागणी.
मोठ्या पक्षाचा जीव मुंबई पालिकेत अडकला. उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल तर मिंदे स्वतःला मोदींचा घरगडी मानतो. ठाकरेंचा शिंदेंवर घणाघात. मावळमधील कुंडमळा पुलासाठी 8 कोटी मंजूर. मात्र तत्कालीन मंत्र्यांकडून 80,000च्या पत्रावर सही. संजय राऊतांचा रवींद्र चव्हाणांवरती आरोप तर मावळ दुर्घटनेवर अजित पवार गप्प का? संजय राऊतांचा सवाल. रत्नागिरीच्या लांजा तालुक्यातील वाकेड घाटात मुंबईकडे जाणाऱ्या दिशेला संरक्षक भिंतीसह दरड कोसळली. जेसीबीच्या मदतीने दरड हटवण्याचं काम सुरू. महामार्गावरती मोठी वाहतूक कोंडी. पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या 4ही धरणांच्या पाणी पातळीत मोठी वाढ. खडकवासला, टेमघरसह पानशेत परिसरात झालेल्या पावसामुळे पुणेकरांची पाण्याची चिंता मिटली. लोणावळ्यात मुसळधार पावसामुळे भुशी डॅम ओव्हरफ्लो. पर्यटकांना खबरदारी घेण्याचं स्थानिक प्रशासनाचं आवाहन. मुंबईतील गिरगावात रस्ता खचल्यामुळे बेस्ट बसचं चाक अडकलं. शर्थीच्या प्रयत्नाने बस खड्ड्यातून बाहेर काढली. मात्र ऐन वर्दळीच्या बसचं चाक अडकल्यामुळे काही काळासाठी वाहतूक विस्कळी. माथेरानच्या शार्लोट तलावात बुडून मुंबईतील 3 जणांचा मृत्यू. पाण्याचा अंदाज न आल्यामुळे बुडाले 3 जण. पुण्यात पीएमपीएलएच्या दरवाढीचा मेट्रोला फायदा. दैनंदिन प्रवासी संख्येत झाली सरासरी 9,000ने वाढ.